पहिल्यांदा का नाही मला तुझा लई राग यायचा बघ. मला कोण आलंय माझ्या ताईसाहेबांची जागा घ्यायला. पण आता कळलं तू तर माझ्या ताईसाहेबांचा बदला घ्यायला आलीस की. बदला नाही, मोबदला म्हण. मला मोबदला मिळाला आणि तुमचा बदला पुरा होतो. हिशोब क्लिअर. हा माझ्या ताईसाहेब बी अशाच होत्या हावऱ्या पैशाला आणि मानाला अशाच. मग मला मान कावा देणार आहेस तू? का तोडू तुझं तंगड? म्हणजे आता मी तुझी ताईसा झालो की नाही? तवा हितनं पुढं जर मला अरे तुरे केलं तर ही तुझी जीभ फासडून दारावर तोरण म्हणून बांधीन. मी कोण आहे तुझी? ताईसाहेब. बराबर. ताईसाहेब लईच नट्टापट्टा चाललाय. आता त्या पिंडक्या सूरजला जाळ्यात फासायचं म्हटल्यावर नटापटा नक. तुम्ही तर ताईसाहेबांपेक्षा डेंजर आहेसा बाबा. हाय ना? हा मग हितनं पुढं 4 हात माझ्यापासून लांब राहत जा. लय जवळ आली तर लय वाईट परिणाम होतील, कळलं? जा आता आणि आराम कर. उद्यापासून माझी समधी कामं तुलाच करायच्यात. मला वय मी या घरची सून काय हमालपट्ट्या करायला झालो नाही. तर आता सूट कडकडन निघ. चला एकदाच लग्न पार पडलं. वय लय जग झालं का नाही लगीन? एकदम आटपशीर आणि सुंदर. खरंच. आणि माधुरी पण किती छान दिसत होती ना. तुम्ही काय कमी दिसत होता वय? काहीतरीच तुमचं. काहीतरीच म्हणजे आता नवऱ्यानं बायकोचं कौतुक करू नये वय? करावं पण आता विषय वेगळा सुरू होता ना. माझ्यासाठी तुमचा विषय काय महत्वाचा असतोय? जास्त लाडात येऊ नका तुम्ही. अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करा आधी. जा. मला खरं तर टेन्शनच आलं होतं बरं का आज. म्हणजे सूरज भाऊजींचं दुसरं लग्न म्हटल्यावर युवराज कसा रिॲक्ट होईल, काय होईल, काय कळतच नव्हतं. वय मला बी लय टेन्शन आलं ते सुरतचं. दुसरं लगीन करायला तयार होतं का नाही ते. आधीच पहिल्या लग्नामुळे पोळलेला त्यात दुसरा संसार करायचा म्हणजे जरा. काही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. सगळं नीट होईल. माधुरी व्यवस्थित सांभाळेल सगळ्यांना. अत्यंत साधी आणि सोजवळ मुलगी हो. मला खात्री आहे युवराज आणि सूरज भाऊजींची माधुरी अगदी व्यवस्थित काळजी घेणार. मला एक सांगू काय? घरची सून लय महत्वाची असते. एका दमात ती घर बनवू शकते. डोसकं थाऱ्यावर नसलं का नाही तर घरचं तुकडं बी करू शकते. नंदिता वहिनींनी घरचं तुकडं केलं पण तुम्ही ते समजा पुन्हा जोडलं. तुम्ही या घरची थोरली सून म्हणून खंबीर राहायचा म्हणून आपलं घर तरलंय. माझ्या आयुष्यातला महत्वाचा निर्णय सांगू काय? कुठला? तुमच्याशी लगीन केलं ते. तुम्ही माझ्याशी लग्न केलं? मी तुमच्याशी लग्न केलं. नाहीतर तुम्ही तर लग्नाला सुद्धा तयार नव्हता. हा ते बघा म्हणजे ते हा पण मला सांगा ते तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय. माझं लग्नाचं प्रेम घ्या. कोण म्हणलं? लग्नाचं प्रेम घ्या. काय म्हणाला? माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर. म्हणजे
मन शांत करा आणि डोळे मिटा. बंद डोळ्यांना ज्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर दिसेल ना, ती व्यक्ती तुमचा योग्य जोडीदार असेल. हा, तेवढं तुम्ही सांगितलं मला. मग पण लग्नानंतर तरी कुठे प्रेमाला तयार होतात तुम्ही? सारखे दूर पळायचात, मुलखाचे लाजाळू आणि बुजरे होतात तुम्ही. ते तवा आता मी लाजत बी नाही आणि तुमच्यापासून दूर बी राहत नाही. लाजतो का? राणाजी, लगीन झाल्यावर बायकांच्या चेहऱ्यावरती तेज येतं ना. इकडे बघा. माधुरी, ऐक कसे दिसते ते तरी सांगा. ऐक ऐक. हे सगळं माझ्यापेक्षा माझ्या मुलासाठी आणि घरासाठी करतोय मी. सध्या युवराज जास्त महत्वाचा आहे मला. त्याला लांब करून नाही चालणार. कुठं आहे तो? मी पण हे लग्न युवराजसाठीच केले. आणि तुमच्यासाठी पण. तुम्ही नका काळजी करू, मी बघतो युवराज कुठे. दादा, काय झालं? तू रडतोयस? काय झालं सांग की. माझ्या या घरात कोणच नाही, सगळे आपल्या नादात आहेत. अरे असं काय नाही. असंच आहे. सकाळपासून कोणच बोललेलं नाही माझ्या संकट. माधुरी मावशी पण बोललेली नाही. अरे तिचं लगीन झालंय म्हणून ती गडबडीत आहे. तू नको वाईट वाटून घेऊ. पण आता माझ्या संकट बोलणार कोण? कोण बोलणार म्हणजे? ती बहीण आहे की बोलायला तुझ्या संगत. चल आज चल. नको ग. चल की नको आज. म्हणलं नव. सोड. नको म्हणलं नव. भूकंप. लक्ष्मी, काय झालं? युवराज लागलं ना मग? लागलं ना मग? नाही काय झालं? भूकंप. तिथं तिथं भिंत. पोरसनी लागलं नाही ना? नशीब यांना काही झालं नाही दोघांना. अरे देवा, हे भिताड कसं काय पडलं? माहित नाही
मी तर बसलो होतो आणि एकदमच पडलं. अरे देवा, बरं झालं हा वाचले. अशी कशी पडली भिंत? अहो वहिनी, जुनं मातीचं बांधकाम आहे, भुसभुशीत झाली असणार भिंत. अरे देवा, हे बिचार आजच पडायचं होतं. नाट लागला म्हणायचा. अहो आपण जुना वाडा दुरुस्त करताना फक्त सिमेंटचा गिलावा दिलाय, आतमध्ये समधी मातीच असणार. अरे नशीब बाई, पोरं बचावली. चला रे पोरांना, किती घाबरले. चला. राणा घेऊन चल हे चला स्लॅब. शिल्पा, चला चला. तुम्ही बी. चल रे, चला चल. चला आज चला समधी. युवराज, गायकवाडांच्या वाड्याची पडझड तर तवाच सुरू झाली जेव्हा वाड्यावर माझी नजर पडली. तुमच्याकडनं एक एक करत सगळं हिरावून घेणार आहे आणि सुरुवात या वाड्यापासनं. अरे अरे काय होत नाही युवराज, आपण नाही घाबरायचं. हा अरे असं भिताडाला घाबरतोस मी तू? हा नाही ना घाबरणार. बघ, युवराज घाबरलायस हा? नाही घाबरायो, काय होत नाही. अहो नाही, कसं नाही. बघा लेकरू किती थरथर कापतंय. मला काय बी माहिती नाही, आपण हे वाडा सोडून जाऊया. काय हे काय बोलतात? अहो भलतं घडून ये म्हणून सांगतोय. श्रीपती दादाने काय सांगितलं ते ऐकले ना? वाडा लय जुना झालाय आणि माती बी भुसभुशीत झालाय बघा. नाही 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 नाही, काय वाडा बिडा सोडायचा नाही, दुरुस्त करून घेऊ की आपण. आणि दुरुस्त करून काय होणार आहे? आजचं मरण उद्यावर. अहो माझं मन मला सांगतंय हे वाडा राहण्याच्या लायकीचं नाही राहिलंय बघा. असं काय बी नाही. ते कसं बी असू द्या, मला माझ्या माणसांचा जीव धोक्यात नाही घालायचाय. आज युवराजचं नशीब चांगलं म्हणून वाचले ते. उद्या नशिबाने साथ नाही दिली तर? अहो वाडा लय जुना आहे, अजून काही अपराध घडलं मग? नाही बाई, मला तर ते बघवत बी नाही. मी मामासने फोन करतो आणि उद्या माणसं बोलून घेतो. त्यासनी येऊ द्या, वाडा बघू द्या आणि मग ते सांगतील तसं करू की आपण. बघाव युवराज किती घाबरलेत. बोलू का उद्या माणसासनी? ठीक आहे, बोलू. आता काय तू सूनच या घरची, मालकी नाहीस. तू म्हणशील तसं करू. मी मालक आहे. वय तुम्हीच हात मालक. चला आता झोपून घ्या. चला झोपा, रडणं थांबवा. चला, गायकवाडांची पडझड सुरू झाली. आता लवकरच त्यांची माती होणार. युवराजला पाहिजे ते बनवलंय ना? वय त्यासनी जे खाऊ वाटते तेच बनवलंय. भारी बा. अहो आज ती माणसं येणार आहेत वाडा तपासायला. येऊ देत की. ते घाई गडबडीत राणा भाऊजी आणि अंजली वहिनीसने सांगायचं राहून गेले. तुम्ही सांगशील काय? मी सांगतो. हा, अजून काय आणू काय खायला? तुला काय पाहिजे? काय गुड मॉर्निंग. नाश्त्याला काय? मला पाहिजे ते. बस तुम्ही, घेऊन येतो मी तुम्हाला. अगं नाही नाही, राहू दे अगं. पहिल्याच दिवशी कुठे कामाला लागतेस तू? नव्याची नवलाई राहू दे जरा. अहो त्यात नवं जुनं काय? माझं घर आहे तर करायला नका.
माझं घर नाही, आपलं घर आहे. आई नेहमी म्हणते आपलं म्हणावं. बरं बाई, आपलं घर. आता तू, मी आणि आपण काय वेगळे आहोत? तुम्ही बसा, मी घेऊन येते अगं नाश्ता. नाही, मी पण येते. नाही नाही नाही, तुम्ही बसा, मी आणतो. बसा बसा. अरे वा, नाश्ता सुरू केला काय? अरे वा, शिरा केला काय? युवराजला पाहिजे ते. राणा ते आपला वाडा लई जुना झालाय. इथं राहायचं म्हणजे रिस्कच आहे की. अरे असं काय बी नाही. हा जरा बांधकाम जुन आहे. ती मागची भिंत होती का नाही, ती तशी बी पक्की नव्हती. आता तूच म्हणलास ना जुनं बांधकाम आहे. अरे जुनं बांधकाम आहे म्हणून टिकून राहणार ते. अरे जुनी बांधकाम काय लेची बेची नव्हती. पण राहणार समधी बांधकाम तशी असतात असं काय नाही ना? आपला वाडा भक्कम आहे. नाही भाऊजी, काल ते बिताड पडल्यापासून माझ्या जीवाला काही चैन नाही बघा. ते बांधकाम बघायला माणसं बोलवली. सूरज, आत्ताच्या माणसाने जुन्या वाड्याचं काय कळणार आहे? अरे आपण इकडे राहतोय, उलट आपल्याला ज्यादा माहिती आहे. आपल्याला तरी काय कळतंय बांधकामातलं? ती माणसं तपासून काय सांगतात बघूया की. हा वहिनी, तुम्हाला काय वाटतंय? ठीक आहे, काही हरकत नाही, येऊ दे ना त्यांना. काय म्हणतायत ते बघूया. गायकवाड, होय. नमस्कार. नमस्कार, या की. आम्हाला नमस्कार. नमस्कार. नाईक साहेबांनी पाठवले वाडा तपासायला. या की, चहा घ्या. या. नाही, आधी कामाचं बघूया, नंतर चहा घेऊया. ठीक आहे, या या सुरुवात करूया. काय सगळं डॅमेज झालंय, काय अवघड आहे. हे पण खराब झालं. काय बोललं झालंय सगळं. या. आमचं म्हणाला तर वाडा लय रिस्की आहे. लागलीच पाडून टाक. वाढून टाका म्हणजे? काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही नाही पाडलं तर आपल्या आपणच पडणार ते. अहो, लई जुनं बांधकाम आहे. आतनं बघा सगळं भुसभुशीत झालेलं आहे. वर खणाला वाळवी पण लागलेली आहे. भिंतीला पण ओलरलेली आहे. काही ठिकाणी भुसभुशीत झालेलं आहे आणि या खांबांना पण वजन नाही पेलवणार ते आता. ते नाही, दुरुस्त करून घेऊया की आपण. अहो आजी, एका ठिकाणी फाटलं तर ठिगळ लावता येईल. सगळंच फाटल्यावर नवीनच घ्या ना आता. हे बघा, समजा वाडा दुरुस्त करून घेऊ आम्ही, वाडा पाडणार नाही. होय, तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही बघायला आलो. जे तुमच्या सुरक्षेचं होतं ते सांगितलं. आता काय करायचं तो तुमचा प्रश्न.